गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज बुधवार 1 एप्रिल. काल आपण जो न्यूज मध्ये सेटअप दिलते दिवसभरचे सेटअप दिलते त्याच्यावर फक्त 1-2 मिनिटं बोलू आणि लगेच नवीन सेटअपवर जाऊयात. आपण जो विकली व्हिडिओ टाकला होता विकली फॉरकास्ट, त्या विकली फॉरकास्ट मध्ये ज्या ज्या बाबी जे जे झोन टाकले होते ते सर्व झोन सध्या व्यवस्थितरित्या होत आहेत. आता सध्या विकली झोनच्या आपल्या 46-90 हा जो मोठा आहे म्हणजे 47-38 ते 46-58 या झोन मध्ये मार्केट गेलेलं आहे. म्हणजे बॉटम पासून टॉप पर्यंत सर्व झोन मध्ये व्यवस्थितरित्या मार्केट जाते. विशेषतः आपण काल जे स्कॅल्पिंग पॉइंट वगैरे दिले होते ते पण एकदम जबरदस्त वर्कआउट झालेले आहेत. आता मी हे झोन व्यवस्थितरित्या यांना डिलीट करून नवीन या ठिकाणी मार्किंग करणार आहे. दुसरं काल आपण एक सेलिंग साठी एक झोन दिला होता 60 ते 46-80 याच्या दरम्यान एक जबरदस्त सेलिंग होईल. आणि ही जर सेलिंग जर तुम्ही समजा 15 मिनिटाच्या याच्यावर जर बघितली तर जसं त्या मार्केट जवळजवळ 46-80-85च्या झोन मध्ये इथून वेगात गेलं तर 46-80-85च्या झोन मध्ये मार्केट पोहोचलं. तिथून मार्केटने जो एक सेल मारला तो डायरेक्टली जबरदस्तरित्या 200 पीक पर्यंत सेलिंग एक बिग लेवलला दिली. त्याच्यानंतर एंट्री केल्यानंतर सुद्धा झोन मध्ये छान पैकी सेलिंग दिली. आता अजून एक बाब अशी की हा आपण काल न्यूज मध्ये तयार केलेला सेटअप होता. हा न्यूज मध्ये आता मी इथे एक सेल ऍक्टिव्ह केलेला आहे कारण मार्केट हे का सेलिंग झोन मध्ये मी एक सेल ऍक्टिव्ह केलेला आहे. न्यूज मध्ये आपला हा झोन तयार झाला न्यूज साठी. सगळ्याला जवळजवळ आठवत असेल लाईव्ह असतील ते. आणि 28चा जो सेलिंग झोन तयार झाला या 28च्या सेलिंग झोनने म्हणजे इथून सुरुवात होत त्याच्या वेळी 19-20 पासून तर 27-28 पर्यंत इथून त्याने जवळजवळ आपल्याला आता ही 15 मिनिटाच्या कॅन्डल आहे. आता इथून जवळजवळ त्याने एवढा बॉडीचा जरी भाग जरी आपण पकडला तरी बॉटम पर्यंत टॉप पासून जो जो $25 सेलिंग नाही म्हणलं तर 2 तासापेक्षा जास्त वेळ त्यांनी आपल्याला दिली. आणि याच्यामध्ये प्रॉफिट काढून आपण नंतर बाजूला सरकलो. आता आता मार्केट या झोन मध्ये सध्या खेळत होतं. हा सेलिंग झोन आहे. इथून मार्केट वेगामध्ये वरच्या दिशेमध्ये पुशअप झालं आणि हे खालचे बाईंग झोन मार्केटने तसेच पेंडिंग ठेवले. मार्केटमध्ये एक बुलिश साईड चांगल्या प्रकारची मुवमेंट आपण ज्याला म्हणू ती आलेली दिसून येत आहे. ओके. आता बॉटमचा हा एक झोन आपण दिला होता की असं वाटलं की या झोनला मार्केट येऊन नंतर वर जाईल पण त्याने काय तिथे आलेलं नाहीये. त्यामुळे आपण ओके आपण फक्त काय करू शकतो आपल्या हातात काय आहे आपल्या हातामध्ये आहे पॉवरफुल झोन मार्किंग करणं. जे झोन मार्क केल्याच्या नंतर मार्केट त्या झोनला रिस्पेक्ट देतं आणि जिकडं ज्या झोन मध्ये जाईल त्यामध्ये आपण अंदाज हा बांधच असतो की असं होईल तसं होईल पण जसं झोन दिसतील जसे झोन असतील जसे झोन मार्क करतोय त्या झोन मध्ये गेल्यानंतर ट्रेड टाकणं ही आपली एक जबाबदारी येते आणि तिथून मग ओरिजिनल मार्केट काय होत असतं सुरू होत असतं. ओके. म्हणजे आपल्या हातात काय आहे ट्रेडची जागा ठरवणं एवढंच आहे. आणि त्या ट्रेडची जागा ठरवली की त्याच्यानंतर त्यामध्ये ट्रेड कसा घडून येईल कसा करायचा ही दुसरी एक बाब आपल्या हातामध्ये आहे. आता आपण सरळ सरळ काय करूयात H4 ऐवजी महिन्याची कॅन्डल एकदा बघून घेऊयात. आणि महिन्याची कॅन्डल बघितल्यानंतर मला असं या ठिकाणी दिसून येत आहे की मंथली कॅन्डल ही स्वीप झालेली आहे ज्याला पॉझिटिव्ह 56 मार्केट ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्न पडण्यासारखी स्थिती इथं दिसून येत आहे. ओके. दिसून येत आहे. मग ही जी स्थिती आहे या स्थितीमुळे मार्केटने आज सकाळी बुलिश साईड वरती मारला असावं. दुसरे मुद्दा म्हणजे आपण काय करूयात काल न्यूज सुद्धा बाईंग साईडला आली होती. तरी आपण बाईंग कसं केलं सेलिंग कसं केलं बाईंग बाईंग न्यूज असताना त्याचे कारण मी काल तिथं सांगितले की सेलिंग असताना बाईंग आपल्याला करता येतं. युद्धाचं वातावरण जर थंड झालं तर काही होऊ शकतं. आज 5:45 एडीपी नॉन फॉर्म 4 रिटेल सेल्स आणि रिटेल सेल्स ही एक न्यूज आहे. म्हणजे इथं आपण लाईव्ह येणार आहोत. 7:30च्या न्यूज साठी सुद्धा आपण झोन तयार करणार आहोत. आपण आता तास दीड तास इथं लाईव्ह असणार आहे जवळजवळ तास दीड तास लाईव्ह मध्ये यामध्ये लाईव्ह मध्ये झाले ट्रेड तर करणार इथं काही ट्रेड करण्याचा प्रयत्न करणार या साऱ्या गोष्टी आहेत. आजची न्यूज ही बाय साठीच आहे. इथं इथं आजची न्यूज सुद्धा बाय साठीच आहे. मग आणि कोर रिटेल सेल साठी आहे म्हणजे मिक्स डेटा आहे. मग मिक्स डेटा कसं काम करायचं ते आपण न्यूजच्या सेशन मध्ये बघूयात. ओके. आता मॉर्निंगलाच वरती धडाका धरल्यामुळं मार्केटने मग ते आपल्याला काय करायचं कसं करायचं ते आता आपण बघूयात.
डेलीमध्ये हे एक्सपान्शन होतं, एक्सपान्शन वरती जाणं मार्केटने अपेक्षित होतं. डेली झोन मध्ये मार्केट वरती गेलंय. आज आता नवीन महिन्याची कॅन्डल स्टार्ट झाली आहे. नवीन महिन्याची विकली कॅन्डल मध्ये काय बदल आहे? ही डोजी कॅन्डल आहे. डोजी कॅन्डल नंतर बॉटमला जाऊन त्याने वरच्या दिशेत चाललाय, म्हणजे विकली कॅन्डल वरती बाईंग दिशेमध्ये चालू आहे. आता आपण सरळ सरळ एक डेली कॅन्डलचा एक झोन जो आहे इथला, इथपर्यंत आलाय हा. जर 33 ब्रेक होऊन वरती एक डेलीचा एक झोन आहे. इथं एक FVG आहे, फेअर व्हॅल्यू गॅप आहे, तो आपण मार्क करतोय. त्याच्यानंतर डेलीला डेली लेवलला डेली लेवलला या कॅन्डलचा एक हाय आपल्यासाठी महत्वाचा आहे. आणि विशेषतः डेली लेवलच्या हा व्हॉल्यूम इम्बॅलन्स, इथून आपल्याला एक सेल अपेक्षितच आहे. एक सेल अपेक्षित आहे. मग हा जो व्हॉल्यूम इम्बॅलन्स आहे याची जी SL म्हणू किंवा स्थिती म्हणू, ती जवळजवळ 47-36 दिसते. 47-36 आहे, पण आपण 38 करू, एक पॉईंट वर घेऊ. 37 करू, 37. कारण 36 आहे, 37 करू, एकच पॉईंट वर घ्यायचा आपल्याला. आणि एवढा इथं हे ब्रेक झाल्यानंतर मग नाही थांबायचं, कारण वरती मग मार्केट जवळजवळ 47-70-71च्या झोन मध्ये चाललं जाईल, म्हणजे 47-75च्या झोन मध्ये चाललं जाईल सरळ. ओके. हे दोन्ही झोन वरती मार्क करूयात. फक्त आता आपण इथं एक मी सेल ऍक्टिव्ह केलेला आहे, एवढं मात्र मी सांगतो, कारण इथून एक सेलची मला अपेक्षा आहे. दुसरा बॉटम साईडला डेलीचा एक FVG या ठिकाणी बनलाय किंवा बनू शकतो, येऊ शकतं. या ठिकाणी मार्केट एक बॉटम साईडला क्रॅकिंग होऊ शकतं. मग तिथं काय करायचंय बघूयात आपण. H4 चे कॅन्डल घ्या. H4च्या कॅन्डल मध्ये आपण काय करूयात, हा FVG इथं मार्क होतोय. ओके, हा FVG इथं मार्क झाला. थोडं बारीक करतो. आता इथं जे आहे मार्केट, हा झोन अजून तर बारीक होईल. ओके, हा BPR आणि व्हॉल्यूम बॅलन्स एकत्र केलेला आहे. मग याचा जो मिडल पॉइंट आलाय तो आलाय बघा 47-19 ला. 47-19 ला एक मिडल पॉइंट आलाय याचा. 47-19 सेल आणि 47-37 काय म्हणू आपण त्याचा आता सरळ सरळ SL बघूयात. ओके, वरती FVG आहे. FVG मध्ये हा एक OB येतोय, हा एक झोन, आणि इथं एक झोन अजून एक मार्क करून ठेवूच. ऑर्डर ब्लॉक प्लस मिटिगेशन ब्लॉकचा एकत्रित, याचा पण मिडल पॉइंट 48-36 आहे नाही का. 36, 36 दोन पॉइंट आपण इथं मार्क केलेले आहेत. मार्केटला इथपर्यंत, नंतर वरून H4चा अजून एक आपल्याला एक झोन H4चा इथं दिसतोय, प्लस याला व्हॉल्यूम बॅलन्स आणि गॅप इम्बॅलन्स आहे, दोन्ही पण त्याच्यात ऍड करू. गॅप इम्बॅलन्स मार्केट उचलू शकतं. गॅप इम्बॅलन्स मार्केट उचलू शकतं. त्यामुळे तिथं एक अपेक्षित आहे आपल्याला, एक बाय तिथं अपेक्षित आहे. H1 ला यायचं एका तासाच्या याच्यामध्ये. ओके, आणि एवढाच होऊन आता इथं जो माझा झोन बनलाय तो आहे बघा 46, 46. मिडल पॉईंट किती 73, 73 ते हाय पॉईंट कितीला आहे 46-83. 83 बाय झोन. ओके, म्हणजे कालचा जो सेल झोन होता तो आता बाय झोन मध्ये कन्वर्ट झालेला आहे. हाच फक्त झोन बराचसा मोठा आहे. याला H1 वर सुद्धा मोठाच होऊ राहिला तो. 30 मिनिटं बघू द्या बरं. हा FVG घ्यावाच लागणार आणि हा हलवून बॅलन्स पण घ्यावाच लागणार. 47-46-17
46 25 करतो मी, चला थोडासा वर घेतो. 25 टू 46 36 35. ओके, बाय झोन. आता मला एकदा आता बॉटम बघू द्या. ही ऑर्डर ब्लॉक आहे प्लस इथं एफ जी आहे इतका. आता 4700 पासून आहे ते. एक सेल झोन आहे, इथं मार्किंग करतो. आणि हा एक बाय झोन आहे. इथं मार्केट येणार आहे. इथं मार्केट आल्यानंतर इथे एक बाय झोन आहे, हा एक बाय झोन आहे. ओके, दोन बाय झोन, तीन तयार करतोय आपण. वरती एक आपण हा एक झोन तयार केलाय. या झोनची मला हे होऊ द्या. 30 मिनिटं, एक तास. एका तासावर तर लिक्विडिटी बंप होते. 30 मिनिटवर, 30 मिनिटवर इथं ऍडव्हान्स लिक्विडिटी दिसते. हँडल. ओके. ओके, याचा मिटिगेशन पासून झोन घेऊ. 47 48 ते 47 62. 47 48 ते 47 62. बासष्ट. आणि याची जर वरती बाउंड्री लाईन जर आपण मार्क केली तर ही बाउंड्री लाईन येते 47 84 ला. हा एक आपण सेल झोन देऊयात. सेल झोन हा एक देऊ, अपडेट ठेवू. त्याच्यानंतर वरती हा एक मोठा सेल झोन येतोय. मग हा मार्केट ब्रेक करणार नाही 48 66 का. दोन सेल झोन झाले, दोन बाय झोन झाले, भरपूर झाले. जर हे ब्रेक झालं तर पुढला विचार करू, अन्यथा ओके भरपूर चालाय. याच्या पलीकडे काय आपल्याला जायचं नाही. जर हे ब्रेक झालं तर पुढला विचार करायचा, अन्यथा नाही. ओके. अं, हम्म, हम्म, हम्म. ओके. झोनची हाईट दिलेली आहे मी. झोनचे बॉटम पण जे बाय झोन आहे त्याचे बॉटम देतोय. ते एस एल साठी तुम्हाला कामाला येते. आणि मग याच्यामध्ये बघा 45 98 आहे. 98. इथं आहे 46 62. 62 इथं 47 37 आहे. आणि तो वरती 47 84 आहे. 84. ओके. हे सर्व झोन दिलेले आहे. सर्व झोन दिलेले आहेत. त्याला मी आता लॉक करतो. इंडिकेटर ऑन करू. आणि एक बेस सीपीचं एक इंडिकेटर ऑन करू. दोन्ही पण. आता याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की इथं न्यूयॉर्क शिल्लक दिसतोय, बरोबर आहे. तर न्यूयॉर्क जर ज्यावेळेस शिल्लक असेल आणि या ठिकाणी PU 56 झोन शिल्लक असेल, तर हे एक अतिशय VIP बाय झोन आहेत. एवढं मात्र तुम्ही डोक्यात टाकून घ्या. हे खूप VIP बाय झोन आहेत दोन्ही पण. इथून मार्केटला बाय साईड खूप चांगलं पुशअप मिळणार आहे. दुसरा मुद्दा, आता सध्या मार्केट सेल झोन मध्ये आहे आणि हा सेल झोन सुद्धा खूप तगडा आहे, खूप स्ट्रॉंग आहे. हम्म?
खूप स्ट्रॉंग आहे आणि खूप तगडा आहे. त्यामुळं हे प्रत्येक झोन एकदम महत्वाचा आहे आणि एकदम चांगल्या पद्धतीने तो वर्कआउट करणार आहे. दिवसभरात काय करायचंय, तुमच्या जर झोन मध्ये गेलं तर तुम्ही ट्रेड करायचे, तर पहिला मुद्दा ह्या झोन मध्ये गेलं तर ट्रेड करायचं, तर पहिलं काम तुमचं. दुसरं काम, जर मार्केट मध्ये इथं ट्रेड करताना मी सगळे नियम वगैरे दिलेले आहेत, थ्री कॅन्डल स्विंग वगैरे बाकी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या पद्धतीने ट्रेड करायचे. जर माझ्याकडून एंट्री कॉल आला तर तो एक घ्यायचा आहे, हा झाला दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा म्हणजे जेव्हा संध्याकाळी आपण लाईव्ह ट्रेड करू त्याच्यामध्ये एक ट्रेड करायचे, विनाकारण एंट्री घ्यायची नाही, विनाकारण कुठेही ट्रेडला बसायचं नाही. जरी ट्रेडला बसले आणि $10, $15, $20 बी स्टॉप लॉस लावा लागला तरी लावायचा. तो स्टॉप लॉस क्रॅक झालं की थांबायचं, कारण मार्केट वरच्या दिशेत पुशअप होणार असतं. ओके, त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची. सेल झोन. ओके, इथं आता मी मार्किंग करतोय. किती तारीख आहे? 01/04/2026. एप्रिल, वार आहे वेन्सडे. ओके, संध्याकाळी ज्या काही न्यूज आहेत त्या न्यूजला आपण संध्याकाळी 5:30 वाजता आपण लाईव्ह येण्याचा प्रयत्न करूया. ओके, गोल्ड रेट कुठपर्यंत गेले फक्त एक मुद्दा पाहू आणि लगेच क्लोज करू. AIB ऑल इंडिया बुलियन. 1,51,52,000 रुपये, 1,000 फक्त उचललंय. चांदी अजून 40-50 हजार, म्हणजे 2.5 लाखापर्यंत चांदी गेली आहे, रिव्हर्स स्टेज मध्ये आहे. ठीक आहे, काय अडचण नाही. ओके.